स्वागतम सुस्वागतम. नमस्ते. नमस्ते. मम्मी, तुला हे पाठी बॅग दिसते ना, त्यात पूर्ण बॅग भरून गिफ्ट्स आहेत आणि एक हे मोठं गिफ्ट मी वर काढून ठेवलंय. आता आपण उघडू. अरे बापरे, होय काय? इतकी मोठे गिफ्ट्स आले का आपल्याला? हवा बुडगे, ते तोंड जरा बंद कर. लाल टपकू राहिली त्याच्यातून. या भटक भवानीला तर माझं सुख बघवतच नाही. तू शांत बस. खोल जरा अप्पू एक एक गिफ्ट्स बघू आपण काय काय आहे तर. अरे वा वा वा, किती छान कप आहे हा चहाचा. अरे हो मम्मी, बघ ना, असे चहाचे कप तर ताज बीच मध्ये असतात, ताज हॉटेलमध्ये. आता बघ बाजल, आता आपण चहा विकतो 15 रुपयाचा आणि या कपात चहा दिला तर 10 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 25. आपली चांदीच चांदी. अरे चांदी काय, सोनंच सोनं. त्या चहात दूध तर शोधून सापडत नाही. तो 5चा चहा 15चा देतं आणि आता त्या चहावर 10 रुपये वाढवतं म्हणतं. पाळतं का आपला धंदा बंद? बसतं का मुचके आवडून? काकी, ओ काकी, या आता बाकीचे गिफ्ट्स ओपन करत आहे. काकी बसा, खाली बसा तुम्ही. तुम्हाला जागा नाहीये वर, तुम्ही बसा फरशीवर. मी तुमच्याच वयाची आहे, तुमच्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहानच आहे. मला काकी म्हणू नका. बरं काकी, तुम्हाला आता काकी नाही म्हणणार काकी. ओ काकी, जाऊ द्या. लय शेफारली हे बुडगी. स्वतःला निरा जवान समजते म्हणून तर ते गाऊन घालून फिरते गावभर आणि त्याच्यावर ओढणी घेते. अरे अप्पू, तू मला कशाला बोलावलं रे इथे? गिफ्ट्स तर तुमचे आहेत ना, माझ्यासाठी थोडी आले. मग मी काय करू? मी तर काम करते भरभर आणि निघते तुमच्या तावडीतून. अहो काकी, खूप सारे गिफ्ट्स आले. तुम्हाला गिफ्ट्स ओपन करायसाठी ठेवलं इथं. तुम्हाला मी पगार देतो रोजचा, तर ते वसूल नको व्हायला. माझ्या आईला आणि बायकोला तेवढे पण कष्ट नको. तुम्ही गिफ्ट्स ओपन करून दाखवा. काकी, ही बघा बिस्किट. जरा याच्यावरचं नाव वाचून दाखवा. मला वाटलंच होतं तुम्हाला नाही वाचता येणार. इंग्लिश आहे ना ते. अडाने, तुझ्या आईले तरी कुठे ते वाचता? 4थी पासही नाहीये ते. तुझी आई तर अडाणी आहे. तुझ्या आईला दाखवायला लावून वाचून इंग्लिश वाचता येते का? तर कशाला दुसऱ्याची मजाक कर घेत? हो ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. काय झालं? मी शिकेल नसली तर जास्ती हिडगावू नको. एक अशी रपाट ठेवून देईन की नाही. चुप बसा. तुम्ही अडाणीच आहे तर अडाणीच म्हणीन ना मी. ते काही असो, तू खाऊन तर मायाच जीवावर राहिली ना. हे चॅनल मायाच आहे, हा घरही मायाच आहे, हा बिझनेसही मायाच आहे. हा बुडे, चॅनल तुझ्या आहे पण तू कुठं चॅनलवर रेसिप्या करतं? बिझनेस तुझ्या आहे तर तू कुठं स्वयंपाक करून खाऊ घालतं त्या गेस्टले? मीच तर किचन मध्ये मर करतो. चालली मोठी. अरे अप्पू बघ ना, मला या घरात काहीच किंमत नाही. बघ तुझी बायको कशी चुरू चुरू बोलते मला. जाऊ दे ग आई, तिचं पण बरोबर आहे. तू कुठे काही स्वयंपाक करते? तीच तर करते सगळं. तिच्याच भरोश्यावर सुरू आहे. राहू दे, बस तू चूप. आली मोठी बुडगी. तशी तर म्हणते मा श्रावण बाळ घेन नव. कसं तू याच पोरगा तुले बोलू राहिला आता. तर मंडळी, थँक्यू ज्यांनी ज्यांनी आम्हाला गिफ्ट्स आणले त्यांच्यासाठी. तुम्ही असंच आम्हाला किचनचं सामान आणत जावा. आम्हाला खूप मदत होईल त्यांनी. होय, आणि कपडे पण आणत जा. यावेळेस तुम्ही कपडे नाही आणले, फक्त किचनचाच सामान आणला. आता मी माहितीये कपाट पण घेतला. कबोर्ड मस्त नवीन मोठा आहे. त्यात ठेवायला कपडे नकोत का? सो तुम्ही कपडे आणा आता नेक्स्ट टाइम. चालली बापा मी इथून. निरा फुकटे लोक आहेत हे.
मंडळी, तुम्हाला असाच तमाशा पाहायचा असेल आमच्या घरचा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लगेच. दाबा घंटीचं बटन. धन्यवाद.